बदललेली राजकीय व सामाजिक समीकरणांचा परिणाम जामनेर नगरपालिका निवडणुकीवर होईल का, अशी चर्चा आता जोर धरत आहे. काही प्रभागातून सत्ताधाऱ्यांना अपेक्षित मते मिळत नसल्याने त्यांची नाराजी कायम आहे. विकासाची कामे करून देखील जर या प्रभागातून मते मिळत नसतील तर का म्हणून त्यांच्यासाठी काही करावे, असा विचार यावेळी पुढे आल्याचे बोलले जात आहे. असेही सांगितले जाते की या प्रभागातील तरुण व काही मतदारांचे नगरसेवक ऐकत नाही. त्यांच्याबाबत नाराजीचा सूर ऐकायला मिळतो. नगरसेवकांचे जर कोणी ऐकत नसेल तर मतदार आपल्याला मतदान तरी कसे करतील, असाही विचार सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे जर यंदा सत्ताधाऱ्यांनी नवख्या उमेदवारांना संधी दिली तर काहीतरी चांगले घडू शकते, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या विपरीत परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाकडून राजकीय व्यूहरचना आखली जात आहे. दुखावलेल्या सत्ताधाऱ्यांपासून आणखी दूर नेण्याचे प्रयत्न या प्रभागाला विरोधक करू शकतात. सत्ताधारी मात्र निर्धास्त आहेत. मोजके प्रभाग जरी सोडले तरी इतर प्रभागातून 100% विजय आमचाच राहील, असा विश्वास ते व्यक्त करीत आहे. त्यामुळेच की काय, रविवारी बहुतेक 90 ते 95% विकास कामांचा शुभारंभ, लोकार्पण या प्रभागातून झाला आहे. राजकीय खेळी व आश्वासनांची खैरात, डावपेच या त्रिसूत्रीच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचे कसब असल्याने पुन्हा आपलीच सत्ता नगरपालिकेवर येईल, असा विश्वास सत्ताधाऱ्या पक्षांना आहे आणि ते तसा व्यक्त करीत आहे. नजीकच्या काळात बऱ्याच राजकीय घडामोडी घडतील, डावपेच होतील, पक्षांतरे होतील. या साऱ्यांचा परिणाम निवडणुकीवर होईल हे सांगणे वेगळे गरज नाही. नगरपालिका निवडणूक सुरू झाल्याने प्रत्येक प्रभागात आता ढोल वाजत आहेत, फटाके फुटत आहेत आणि नेत्यांचे स्वागत देखील होत आहेत. स्वागतासाठी कोण पुढे येतो? इच्छुक नगरसेवक येतात, इच्छुक उमेदवार येतात, पुन्हा ज्यांना संधी हवी आहे ते येतात. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे, गुलाबी थंडी वाढत आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीचे वातावरण देखील तापायला सुरुवात झाली आहे. आता राजकीय पक्षांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मला मत देशील का रे भाऊ, असे विचारत आहेत. भाऊ मात्र गुपचूप आहे, मतदार राजा गुपचूप आहे.